शिवसेनेच्या वर्धापन दिनाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत। सर, खरं तर 2 वर्धापन दिन मुंबईत साजरे होत आहेत, तुमच्या सुद्धा गर्जना होणार आहे, काय आज फोकस आहे? वर्धापन दिन 2 जरी असले तरी शिवसेनेचा वर्धापन दिन हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा असला पाहिजे आणि जो विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणताना कधीही कमीपणा वाटला नाही। त्या शिवसेनेचा हा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवून दिलंय की आम्ही 80 विधानसभेच्या जागा लढलो आणि त्यातल्या 60 जिंकलो। काही लोक 110 लढले आणि त्यातले 20 जिंकले। त्याच्यामुळे खरी शिवसेना कुठची आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। पण आतापर्यंत सगळ्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सुद्धा टार्गेट होतं, आजही तेच टार्गेट आहे? नाही, मला असं वाटत नाही की आदरणीय शिंदेसाहेबांनी कधी कोणाला टार्गेट ज्या पद्धतीनं ते करतात त्या पद्धतीनं टार्गेट धरून भाषण केलं असं मला वाटत नाही। माननीय शिंदेसाहेबांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा विकास असतो, महाराष्ट्राची परंपरा असते, महाराष्ट्राची संस्कृती असते। ज्यांनी संस्कृती सोडली ते आमच्यावर टीका करतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेबांचं भाषण हे मार्गदर्शन असतं, टीका टिप्पणीसाठी केलेलं बदनामीचं कुठं षडयंत्र नसतं। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार म्हणून खूप साऱ्या चर्चा होत्या। आता कुठेतरी राज ठाकरे तुमच्या सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याची मध्यस्थी तुम्ही करता, अशा प्रकार चर्चा आहे। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपण शिवसेनेसंदर्भातच बोलूया। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारासोबत जाणाऱ्या सगळ्या लोकांना भविष्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थान मिळेल एवढंच मला माहिती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, आजचा हा मेळावा किती फायदेशीर असेल आणि सोबत कोणाकोणाला घेतल्यानंतर महापालिका? मी मगाशी असं सांगितलं की विधानसभेच्या नंतर हा वर्धापन दिन पहिला आहे। त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांनी दाखवून दिलंय टीकाकारांना आणि बदनामी करणाऱ्यांना की त्यांची ताकद काय, वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व। जे काही दऱ्याला जातात म्हणून टीका करतात, त्या दऱ्याच्या सुपुत्रानं महाराष्ट्राला कशी बुरळ घातलेली आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाची, ही विधानसभेमध्ये आपल्याला दिसलेली आहे। त्याच्यामुळे जे टीका करतात त्यांना करत राहू दे। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुतीनं जिंकू। शेवटचा प्रश्न साहजिकच आहे, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिल्यानंतर संजय राऊत तुमच्यावरती तोप डागणार आहे, जसंच तसं उत्तर दिलं जाईल। त्यामुळे परिणाम काय होतो त्याचा तुम्ही लक्षात घ्या। परिणाम आमच्यावर काहीच होत नाही। 110तले 20 आलेत, 80तले 60 आलेत, त्याच्यामध्ये बोलतच राहिलं पाहिजे। ते जेवढे बोलतील तेवढी एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद वाढेल। प्रत्युत्तर करणार की नाही? प्रत्युत्तर करायचीच गरज नाही। लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे। एकनाथ शिंदेसाहेबांना ते टार्गेट करतात, सर्वसामान्य नेतृत्वाला हे त्यांना माहिती आहे। शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मुख्यमंत्री झाला यासाठी त्यांना पोटसुळा आहे हे देखील आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे ते जेवढे बोलतील तेवढी आमची मतं वाढतात। पाहतोय प्रत्युत्तर करण्याची गरज नाही आणि ते जेवढे बोलतील तेवढे आमची मतं वाढतील असं उदय सामंत म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन हेमंत सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।